नमस्कार. आडीच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघरकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या साजरा करण्यासाठी तयारीला वेग. पंतप्रधानांच्या हस्ते सूर्यनमस्कार विषयीच्या टपाल तिकिटाचं प्रकाशन. सीमा सुरक्षेसाठी देशाच्या 4 राज्यात लेझर बीम ही अद्ययावत यंत्रणा बसवणार, राजनाथ सिंग यांची माहिती. काबूल इथे तालिबानी दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यात 10 नेपाळी सुरक्षा रक्षक ठार, पंतप्रधानांकडून हल्ल्याचा निषेध. इस्रोच्या 20 उपग्रहांच्या एकत्रित प्रक्षेपणासाठीची उलटगणनी आजपासून सुरू, 22 जूनला प्रक्षेपण. शेतात उपद्रव करणाऱ्या वन्य प्राण्यांच्या हत्येला परवानगी देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. लासलगावमध्ये व्यापाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे कांद्याच्या घाऊक व्यापार आजही ठप्प. भारत झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा T20 सामना रंगणार. आणि राज्याच्या बहुतांश भागात मोसमी पाऊस दाखल, अनेक ठिकाणी पेरण्यांना सुरुवात. नमस्कार. बातम्या विस्ताराने. देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा होणाऱ्या उद्याच्या योग दिवसाची जय्यत तयारी सुरू आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत सूर्यनमस्कार या विषयावरील टपाल तिकिटाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद उपस्थित होते. तरुणाईला योगाची जोड ही यंदाची संकल्पना आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम उद्या चंदीगड इथे होणार असून त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. योगाचं वैश्विक महत्त्व ओळखून संयुक्त राष्ट्राने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जाहीर केला आहे. राजधानी नवी दिल्लीत 7 विविध ठिकाणी यानिमित्त कार्यक्रम होणार आहेत. परदेशातही ब्रिटन ते ऑस्ट्रेलियापर्यंत बहुतांश देशात योग दिन साजरा करण्याची तयारी सुरू आहे. योग दिनानिमित्त देशभरात तब्बल 1 लाख कार्यक्रम होणार आहेत. योग दिनाला मिळालेल्या या जागतिक प्रतिसादाची अपेक्षा केली नव्हती, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. आताच हाती आलेल्या बातमीनुसार केंद्र सरकारने थेट परदेशी गुंतवणुकीच्या निकषात मोठे बदल केले असून अनेक क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीची व्यापकता वाढवली आहे. यानुसार औषध निर्माण क्षेत्रात 74% थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रातही केंद्र सरकारच्या परवानगीनंतर 100% थेट परदेशी गुंतवणुकीला, तसंच शेड्यूल हवाई सेवा क्षेत्रातही 100% परदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. गुजरातच्या एकदिवसीय दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गुजरात राजस्थान सीमेला भेट दिली. आतापर्यंत आपल्या जवानांनी देशाच्या सीमांचं यशस्वीरित्या संरक्षण केलं आहे. त्याला आता अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देण्यात येणार आहे. त्या अंतर्गत गुजरात, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, पंजाब सीमांवर लेझर बीम लावण्यात येणार आहेत. या प्रकल्पाला उच्च तंत्रज्ञानासह पायलट योजनांतर्गत पूर्ण करण्यात येईल, असं राजनाथ सिंग यांनी सांगितलं. गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब आणि त्रिपुरात त्याची सुरुवातही झाली असल्याचं ते म्हणाले. गुजरातमधल्या नदाबेट इथे हम चले हिंदुस्तान चले या कार्यक्रमात ते बोलत होते. एक ऐसा सिलसिला प्रारंभ किया जाना चाहिए. इसके लिए एक कॉम्प्रिहेंसिव इंटीग्रेटेड बॉर्डर मैनेजमेंट स्कीम के तहत इंटीग्रेशन ऑफ राडार हुआ, लेजर हुआ, सेंसर्स हुआ, इन सब सारी चीजों का करके हम जितना मैक्सिमम तकनीक का प्रयोग कर सकते हैं हम अपने बॉर्डर्स को सुरक्षित रखना चाहते हैं और उसके लिए पायलट प्रोजेक्ट्स के रूप में आदेश किए जा चुके हैं गुजरात, पंजाब, वेस्ट बंगाल और त्रिपुरा में. काबूल इथे आज तालिबानी दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 14 नेपाळी सुरक्षा रक्षक ठार झाले आहेत. नेपाळी सुरक्षकांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं अफगाणिस्तान सरकारने जारी केलेल्या वक्तव्यात म्हटलं आहे. या हल्ल्यात आणखी 9 जण जखमी झाले आहेत. तालिबानने हा हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून हा आक्रमक शक्तींविरुद्धचा हल्ला असल्याचं म्हटलं आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधल्या घुसखोरी विरोधात कारवाई करण्यासाठी लष्कराच्या अधिकारात वाढ केल्यानंतरचा हा पहिलाच दहशतवादी हल्ला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
नेपाळ आणि अफगाणिस्तानवरच्या या संकटात आम्ही त्यांच्या सोबत आहोत, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. अणुपुरवठादार गटाच्या सदस्यांची आठवडाभर चालणारी महत्त्वपूर्ण बैठक आजपासून दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथे सुरू होत आहे. 48 सदस्य असलेल्या या गटाच्या बैठकीत भारताला गटाचं सदस्यत्व द्यायचं की नाही यावर चर्चा होणार आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची आहे. त्याबाबतचा निर्णय 24 जूनच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे. या बैठकीपूर्वी भारताचे परराष्ट्र व्यवहार सचिव एस जयशंकर यांनी गेल्या आठवड्यात चीनला भेट देऊन भारताच्या सदस्यत्वाच्या दाव्याला पाठिंबा देण्याबाबत चर्चा केली. दरम्यान भारताच्या सदस्यत्वाला चीनचा विरोध नसून वर्ष अखेरपर्यंत भारताला अणुपुरवठा गटाचं सदस्यत्व मिळेल अशी आशा परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी काल नवी दिल्लीत व्यक्त केली. सार्वजनिक उपक्रमांतर्गत असलेल्या ऊर्जा क्षेत्रातल्या सरकारचा हिस्सा 51% कमी होऊ देणार नाही, अशी माहिती केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी दिली. वित्त मंत्रालयाच्या निर्गुंतवणुकीला पाठिंबा असून ते त्यांच्या इच्छेनुसार निर्गुंतवणूक करू शकतात. मात्र ऊर्जा क्षेत्रात सरकारी हिस्सा 51% कमी करण्याला ऊर्जा मंत्रालय तयार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. सार्वजनिक उपक्रमांच्या ऊर्जा क्षेत्राचं नियंत्रण सरकारकडेच राहील, असं त्यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अवकाश केंद्रातून एकाच वेळी 20 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यासाठीच्या 48 तासांची उलट गणती इस्रोने आज सकाळी सुरू केली आहे. 22 जूनला सकाळी 9:26 विविध देशांचे एकूण 20 उपग्रह एकाच वेळी अवकाशात झेपवणार असून ते सर्व 505 किलोमीटरच्या परिघात पृथ्वीभोवती एक एक करून अवकाशात स्थिरावतील. 20 उपग्रहांमध्ये भारताचा कॉर्टोसॅट 2 मालिकेतील 2 उपग्रहांसोबत अमेरिका, कॅनडा, जर्मनी आणि इंडोनेशियाच्या मायक्रो आणि नॅनो उपग्रहांचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षात आर्थिक विकास दर 8% पोहोचण्याची अपेक्षा केंद्रीय वित्त मंत्रालयाला आहे, असं वित्त सचिव शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. यंदा मोसमी पाऊस चांगला होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वस्तू आणि सेवा कराची एप्रिल 2017 पासून अंमलबजावणी होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असं दास यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षात विकास दर 7.6% राहण्याचा अंदाज बँकेने वर्तवला आहे. शेतात घुसून उपद्रव देणाऱ्या, पिकं नष्ट करणाऱ्या वन्य प्राण्यांना ठार करण्याची विशेष परवानगी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने काही ठराविक राज्यांना दिली आहे. या परवानगीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. नीलगाय, माकडं आणि जंगली डुकरं मारण्यासाठी ही परवानगी आहे. बिहार, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांनाच केवळ 1 वर्षासाठीच ही विशेष परवानगी देण्यात आली आहे. वन्यप्राणी कल्याण मंडळाने या निर्णयाला हरकत घेत त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागितली आहे. या निर्णयाविरुद्ध अनेक प्राणीप्रेमी संघटनांनी आक्षेप घेतले होते. महिला आणि बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनीही हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली होती. मात्र दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांचं वन्य प्राण्यांमुळे होणारं नुकसान लक्षात घेता पर्यावरण मंत्रालयाने विशेष बाब म्हणून ही परवानगी दिली आहे. यानुसार ही परवानगी केवळ वनक्षेत्र आणि प्राण्यांचा अधिवास असलेल्या काही क्षेत्रातच लागू राहणार आहे, अन्यत्र नाही. सर्वोच्च न्यायालयाने तिन्ही राज्यांना आपल्या भूमिका मांडण्याचे आदेश दिले असून पुढची सुनावणी 15 जुलैला होणार आहे. वन्य प्राणी कल्याण मंडळाने आपल्या हरकती 2 आठवड्यात केंद्राकडे सादर कराव्यात, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये भाजपाबरोबरची युती तोडण्याची आमची इच्छा नाही, पण स्वाभिमान विकून, लाचारी पत्करून युती होणार नाही. त्यामुळे या निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत राहा, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. शिवसेनेच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काल मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आजवर शिवसेना संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण ते सगळे पचवून शिवसेना आजही ताठ मानेने उभी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा शिवसेना ही संकुचित आहे, शिवसेना ही प्रांतीय आहे. खूप आरोप झाले, गुंडांची सेना आहे. पण त्याच गुंडांनी त्यांच्यासाठी गुंड, आमच्यासाठी नाही, आमच्यासाठी आम्ही मावळे आहोत.
अभिमानी पिढ्या शिवसैनिकांच्या पिढ्या त्या उभ्या राहिल्या नसत्या. समान नागरी कायदा, राम मंदिराची पुनरुभारणी या मुद्द्यांचं काय झालं याचं उत्तर भाजपने द्यावं. आजही चीनकडून घुसखोरी सुरूच आहे आणि पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायाही चालू आहेत. अशा परिस्थितीत शिवसैनिकांवर फार मोठी जबाबदारी आहे असं ते म्हणाले. मराठवाड्यात शिवजल क्रांतीच्या माध्यमातून झालेल्या विधायक कामाचा त्यांनी गौरव केला. मुंबईप्रमाणेच राज्यभरातही शिवसेना स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. लासलगावमध्ये कांद्याचा घाऊक व्यापार आज दुसऱ्या दिवशीही ठप्प आहे. लासलगाव बाजार समितीचे प्रतिनिधी आणि व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर ठप्प झालेल्या लिलाव प्रक्रियेविषयी समितीने आज व्यापाऱ्यांना नोटीस पाठवली आहे, अशी माहिती लासलगाव समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर यांनी दिली आहे. या नोटिसीमध्ये समितीने व्यापाऱ्यांना लिलावामध्ये सहभागी होण्यासंदर्भात विचारणा केली आहे. कांद्याच्या व्यापाऱ्यांनी शनिवारी हा बेमुदत बंद पुकारला, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. उजनी धरणात पाणी असतानाही उस्मानाबादच्या नागरिकांना 20-20 दिवस पाणी मिळत नाही. गलथान कारभारामुळे शहरातल्या नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यात उस्मानाबाद नगर परिषद अपयशी ठरल्यामुळे ही नगर परिषद बरखास्त करण्याच्या मागणीसाठी आज उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. उस्मानाबाद नगर परिषदेच्या भ्रष्ट कामावर प्रहार करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असल्याचं काँग्रेसचे नेते विश्वास शिंदे यांनी सांगितलं. पाण्याचं नियोजन नाही, शहरात साफसफाई नाही, पथदिवे नाहीत, त्यातच पाणीपट्टीत वाढ करण्यात आली असा आरोप काँग्रेसने केला आहे. जागतिक योग दिनाची जनजागृती करण्यासाठी औरंगाबाद शहरात आज क्रांती चौक ते सरस्वती भुवनपर्यंत योग दिंडी काढण्यात आली. औरंगाबादचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते या दिंडीचं उद्घाटन झालं. महापौर त्र्यंबक तुपेसह शहराध्यक्ष, योग संघटनांचे पदाधिकारी तसंच शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. देशाच्या आर्थिक धोरणांची अंमलबजावणी करताना तज्ज्ञांचा सहभाग आणि त्यांच्या मतांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे असं मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉक्टर जे.एफ. पाटील यांनी व्यक्त केलं. पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापुरात श्री रवळनाथ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या वतीने त्यांचा काल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. देशाचं आर्थिक धोरण भाववाढीला पूरक ठरणारं आहे. अशा पद्धतीने धोरण अंमलात आलं तर ते सर्वसामान्यांना पूरक ठरणार नाही. म्हणूनच रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दुसरी टर्म न स्वीकारण्याचा निर्णय घेतला असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. आधीची पिढी कारकुनांची होती, मात्र आता व्यवस्थेला प्रश्न विचारणारी आणि प्रश्न मांडणाऱ्या पिढीची गरज आहे असं मत भारिप बहुजन महासंघाचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. प्रगतिशील लेखक संघ, संविधान फाउंडेशन आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीच्या वतीने नागपुरात आयोजित आंबेडकरी विचार संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कुठल्याही ध्येयासाठी कोणते साधन वापरायचं हे ध्येय ठरवित असतात असं अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी सांगितलं. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मुंबई अल्पसंख्याक आघाडीतर्फे काल इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे प्रवक्ते शहनवाज हुसेन आणि रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते. इफ्तार पार्टी हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. अशा कार्यक्रमांमुळे राष्ट्रीय ऐक्य निर्माण व्हायला मदत होते असं आठवले यावेळी म्हणाले. कोकण रेल्वे मार्गावर सावंतवाडी इथे उभारण्यात आलेल्या टर्मिनसच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते काल झालं. मडगाव इथल्या कार्यक्रमातून रेल्वे मंत्र्यांनी दूरनियंत्रकाच्या सहाय्याने हे उद्घाटन केलं. या टर्मिनसच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 10 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा त्यांनी केली. रेल्वे स्थानकावरच्या नवीन पादचारी पुलाचं उद्घाटनही रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. राज्यातल्या व्याख्यानमाला या देशाला दिशा देणाऱ्या असून तीच आपल्या देशाची खरी ओळख आहे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी लातूरमध्ये व्यक्त केलं.
महाराष्ट्र सार्वजनिक व्याख्यानमाला समितीच्या 23व्या वार्षिक अधिवेशनाचा समारोप करताना ते बोलत होते. अध्यात्म ही भारताची खरी ओळख. जग आज ज्या मनशांतीच्या शोधात आहे ती मनशांती भारतच देऊ शकतो. समाजाचा पुरुषार्थ जागवून लोकांना विवेकी करणाऱ्या विषयांची निवड व्याख्यानमालेत केली तर समाज घडवण्याच्या कामी त्याचा चांगला उपयोग होईल असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. खेडी म्हटली की रस्त्यांकडेचे वाहते किंवा तुंबलेले नाले, त्यावर घोंगावणारे डास हे नेहमीचं चित्र. खरं तर डासांच्या समस्येने गावच काय शहरं सुद्धा सगळेच बेजार झाले आहेत. नांदेड जिल्हा परिषदेने मात्र अत्यंत साध्या, सोप्या आणि कमी खर्चात हा डास समस्येचा चक्रव्यूह भेदला आहे. नांदेड जिल्ह्यातली 200 गावं डासमुक्त झाली असून यामुळे भूगर्भातली पाण्याची पातळी देखील वाढली आहे. प्रत्येक घरातलं सांडपाणी जे गटारामध्ये किंवा घराच्या बाहेर नाल्यामध्ये सोडलं जातं ते बंद करून प्रत्येक घराच्या बाहेर 4 फूट खोल, 4 फूट रुंद आणि 4 फूट लांब असा खड्डा तयार करून व्यवस्थित बांधून या शोषखड्ड्याद्वारे जमिनीत ते मुरवलं जातं. सांडपाणी नीट मार्गी लावल्यानं डासांची निर्मितीच रोखली जाते. त्याचबरोबर गेल्या 2-3 वर्षांपासून व्यवस्थित पाऊस नसल्यामुळे पाण्यासाठी बेजार झालेल्या आणि शोषखड्ड्याच्या योजनेत अग्रेसर असणाऱ्या 6 गावात पाण्याचे टँकर बंद झाले. विहिरी, बोरवेल, हातपंप पुन्हा जागृत झाले. हे या योजनेचं मोठं यश असून यासाठी फक्त 2000 रुपये खर्च येतो आणि तोही सरकार मनरेगाच्या माध्यमातून उपलब्ध करून देतं. हे विशेष. याचा खर्च देखील आपला विश्वास बसणार नाही, फार थोडा आहे. 2000 रुपयात आम्ही जवळपास 200 गावं डासमुक्त केलेली आहेत. तर दुष्काळ मुक्ती देखील साधली जात आहे. आज नांदेड जिल्ह्यातील 6 गावं टँकर मुक्त किंवा विहीर अधिग्रहण मुक्त झालेली आहेत, ते देखील या तीव्र दुष्काळामध्ये. आतापर्यंत या छोट्याशाच दिसणाऱ्या मात्र फलदायी योजनेला पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील माध्यमांचे प्रतिनिधी, युनिसेफचे प्रतिनिधी, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब इत्यादींसह अनेक राज्यांचे लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांची शिष्टमंडळ, केंद्रीय स्तरावरील आरोग्य ग्रामीण विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, केंद्रीय आरोग्य मंत्री यांच्यासह अनेकांनी याची नोंद घेऊन माहिती घेतली आहे. आता लवकरच ही पथदर्शी योजना राज्यासह देशभरात अंगीकारली जावी ही अपेक्षा. क्रिकेट 3 सामन्यांच्या मालिकेतला भारत आणि झिम्बाब्वे दरम्यानचा दुसरा T20 क्रिकेटचा सामना आज हरारे इथे होत आहे. पहिल्या सामन्यात यजमान संघाकडून भारताला 2 धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताला आजचा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. राज्यातल्या जनतेची गेल्या कित्येक दिवसांपासूनची मोसमी पावसाची प्रतीक्षा अखेर संपली. मुंबईसह राज्यात मोसमी पावसाचं आगमन आज झालं आहे, अशी माहिती कुलाब्याच्या प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दूरध्वनीवरून दिली. भारतीय हवामान विभागाने मुंबईमध्ये मान्सून दाखल झाला असं अधिकृतरित्या जाहीर केलेलं आहे. मान्सून मुंबईमध्ये सर्वसाधारणतः तारीख 10 जून असते. यंदाच्या वर्षी 2016 मध्ये तो तब्बल 10 दिवस लेट झाला आणि 20 जूनला मुंबईमध्ये त्याचा प्रवेश झालेला आहे. सध्या मान्सूनची जी लाईन आहे, रेषा आहे, ती मुंबईच्या उत्तरेला डहाणूकडून मग आतमध्ये नॉर्थ मध्य महाराष्ट्रामध्ये नाशिक, मालेगाव वरून मग ती पुढे मध्य प्रदेशच्या जबलपूर या ठिकाणाहून वर जाते. या आजच्या मान्सून डिक्लेअर केलेल्या कारणामुळे संपूर्ण मराठवाड्याच्या भागामध्ये आणि संपूर्ण विदर्भाच्या भागामध्ये मान्सून दाखल झालेला आहे आणि संपूर्ण हे दोन्ही प्रदेश इन्क्लुडिंग कोकण मान्सूनच्या आधिपत्याखाली आलेले आहेत. फक्त उत्तर मध्य महाराष्ट्राचा काही भाग म्हणजे धुळे, जळगाव आणि नाशिकचा थोडा भाग जो आहे तो मान्सूनच्या आधिपत्याखाली येण्याची अजून आपल्याला थोडीशी त्याची वाट बघावी लागेल. मुंबईमध्ये गेल्या 24 तासांमध्ये कुलाबा आणि सांताक्रूजमध्ये 40 मिलीमीटरच्या वर आणि 30 मिलीमीटरच्या वर पावसाची नोंद झाली कुलाबा आणि सांताक्रूजला. येत्या 24 ते 48 तासामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारची अधूनमधून जोरदार मुसळधार पावसाची सरी अपेक्षित आहेत. आकाश ढगाळ राहील आणि त्याचप्रमाणे मच्छीमारांसाठी पण आम्ही इशारे दिलेले आहेत. येत्या 24 ते 48 तासामध्ये दक्षिण गुजरातमध्ये आणि महाराष्ट्राच्या उत्तर मध्य भागामध्ये म्हणजे नॉर्थ मध्य महाराष्ट्रामध्ये पण मान्सूनचा प्रवेश होण्याची
पूर्वानुमान पण हवामान विभागाने आज दिलेलं आहे. सर्वसाधारणतः हवामान येत्या 2 दिवस मुंबईमध्ये आणि कोकणामध्ये अशाच प्रकारे राहणार, हेही पूर्वानुमान आज हवामान विभागाने दिलेलं आहे. धन्यवाद सर, आपण दिलेल्या माहितीबद्दल. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाने अरबी समुद्राचा मध्यभाग व्यापला असून महाराष्ट्रात अनेक भागात हजेरी लावली आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र अशा सर्व भागात पावसाची दमदार सुरुवात झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. मुंबईसह पुणे, सिंधुदुर्ग, नागपूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. मुंबईत अनेक भागात आजही पाऊस सुरू आहे. लगतच्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. रायगड जिल्ह्यात अनेक भागात काल मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात सरासरी 47.64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुणे, सोलापूर आणि सिंधुदुर्गात काल उत्तम पाऊस झाला. विदर्भातही नागपूर, अकोला अशा विविध ठिकाणी रात्री पावसाने हजेरी लावली. मराठवाड्यात बीड जिल्ह्यातही पाऊस सुरू झाला असून आज सकाळपर्यंतच्या 24 तासात 28.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. नांदेड जिल्ह्यात सरासरी 91.59 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर औरंगाबादमध्ये हाच आकडा 9 मिलीमीटर आहे. माणगाव इथे काल वीज कोसळून एका शेतमजुराचा मृत्यू झाला. कुडाळमध्येही काल मुसळधार पाऊस झाला असून वैभववाडी, तिथवली, दिवशी भागाला वादळाचा तडाखा बसल्याचं वृत्त आहे. पूर्व मोसमी पावसानंतरच राज्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांनी पेरण्यांची तयारी सुरू केली होती. गेल्या आठवड्यात राज्याच्या बहुतांश भागात पेरण्या झाल्याचं समजतं. या पावसाच्या हजेरीने बियाणं रुजल्याचं आश्वासक चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. येत्या 24 तासात कोकण, विदर्भ आणि गोव्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यताही वेधशाळेनं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या साजरा करण्यासाठी तयारीला वेग. पंतप्रधानांच्या हस्ते सूर्यनमस्कार विषयीच्या टपाल तिकिटाचं प्रकाशन. सीमा सुरक्षेसाठी देशाच्या 4 राज्यात लेझर बीम ही अद्ययावत यंत्रणा बसवणार, राजनाथ सिंग यांची माहिती. काबूल इथे तालिबानी दहशतवाद्यांच्या आत्मघातकी हल्ल्यात 10 नेपाळी सुरक्षा रक्षक ठार. पंतप्रधानांकडून हल्ल्याचा निषेध. इस्रोच्या 20 उपग्रहांच्या एकत्रित प्रक्षेपणासाठीची उलट गणती आजपासून सुरू. 22 जूनला प्रक्षेपण. शेतात उपद्रव करणाऱ्या वन्य प्राण्यांच्या हत्येला परवानगी देण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. लासलगावमध्ये व्यापाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे कांद्याचा घाऊक व्यापार आजही ठप्प. भारत झिम्बाब्वे यांच्यात आज दुसरा T20 सामना रंगणार. आणि राज्याच्या बहुतांश भागात मोसमी पाऊस दाखल. अनेक ठिकाणी पेरण्यांना सुरुवात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.